अबोली या मालिकेच्या 14वेच्या भागामध्ये अबोली सांगत असते, अंकुश सर, तुम्ही तर कायद्याचे रक्षक आहात ना, तुम्ही कसं काय कायदा हातामध्ये घेऊ शकता? त्याला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालय आहे. यावरती अंकुश म्हणतो, माझी बहीण न्यायासाठी किती दिवस झगडते आहे. आज माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देणार. कोर्टामध्ये जर हा माणूस सुटला तर माझ्या बहिणीला न्याय कोण मिळवून देणार? अबोली म्हणते, माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे. मधमा, तू तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. काहीही झालं तरी या नराधमाला मी कोर्टातच शिक्षा देणार. असा कायदा हातात घेऊन काहीही होणार नाही असं म्हणत अबोली मनवाला समजवत असते. पण अंकुश आणि इकडे काका हे काही ऐकायला तयार नसतात. त्यावरती काका म्हणतात, मी इतके वर्ष इमाने इतबारे या पोलीस डिपार्टमेंटची नोकरी केली, पण आज माझ्या मुलीसाठी मी सगळं धुडकावून लावणार आहे. मी सगळे बंद धुडकावून लावत आज याला गोळी घालणार आहे. काहीही झालं तरी मला कुणी अडवू नका. मी याला मारणार म्हणजे मारणारच असं म्हणत काका आता इकडे सगळ्यांच्या समोर आता प्रतापरावाला ठार मारण्याची धमकी देत असतात. अबोली म्हणते, काका, अरे तू सुद्धा. अगं खरं तर आपण सगळ्यांनी मिळून मनवाला समजवलं पाहिजे की या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी ठाम उभे आहोत. तू डगमगू नकोस. तर आपण सगळे काय करतोय, आपण तिला डिमोटिवेट करतोय की तुला न्याय मिळणार नाही म्हणून अशा पद्धतीने न्याय मिळवायचा. ते काही नाही. मी तुम्हालाही कुणालाही या सगळ्यामध्ये पापाची भागीदार होऊ देणार नाही. कुणीही कायदा हातात घ्यायचा नाहीये. जे काही होईल ते कायद्यानेच होईल. कोर्टामध्ये मला खात्री आहे की न्यायदेवता नक्कीच आपल्याला न्याय मिळवून देईल आणि मनवाला तिचा न्याय मिळेल असं म्हणत पुन्हा एकदा प्रतापरावाला जेलमध्ये टाकलं जातं. त्यानंतर प्रतापराव म्हणतो, अबोली, तुला काय वाटलं? तुम्ही हे सगळं माझ्यासोबत जे केलं ना ते मी काही विसरलेलं नाही आहे. सगळं मी सगळ्यांना सांगेन, तुम्हाला जेलमध्ये पाठवेन. यावरती अबोली म्हणते, हे बघ, आत्ताच्या आत्ता इथे न्याय करता आला असता मला काय, मी आलेच नसते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, न्यायदेवता तुला न्याय मिळवून देणार आणि हे सगळं कोर्टात घडणार. कितीही काही घडलं ना तरी असत्याची कधीच जीत होत नाही आणि हे तू नेहमी लक्षात ठेव असं म्हणत अबोली प्रतापरावाला चांगलीच धमकी देते. आणि आता तुला मी उद्याच्या उद्या कोर्टामध्ये कशी अडकवते ते बघ असं म्हणत निघून जाते. मग अबोली बाहेर आल्यावरती अंकुशला ती पाठीशी घालत असते. त्यावेळेला अबोली म्हणते, मनवा, हे बघ, तू कधीही हरणार नाहीस. मी तुझ्या जोपर्यंत सोबत आहे तू हार मानू नकोस आणि असं चुकीच्या मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. अंकुशला पण ती 4 शब्द सुनावते. मग अंकुश अबोलीच्या मागे येतो. अबोली, ऐक ना, खरंच मी चुकलो. माझी खूप मोठी चूक झाली. म्हणजे मी हे सगळं भावनेच्या भरामध्ये नको करायला पाहिजे होतं. तुझं म्हणणं मला पटतंय. मी कायद्याचा रक्षक असून कायदा हातामध्ये घेणं हे पूर्णपणे चुकीचं होतं. मला माहिती आहे ना, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अबोली, मला माफ कर. यापुढे माझ्याकडून असं काही होणार नाही. यावरती अबोली म्हणते, अंकुश सर, खरं तर तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अंकुश म्हणतो, खरंच माझं चुकलं. मी तुझ्याकडे माफी मागतोय ना. अबोली, खरंच मला माफ कर असं म्हणत आता मात्र अंकुश अबोलीची माफी मागायला लागतो. तोपर्यंत इकडे आता क्रिश येतो आणि सर, ज्या माणसाने इकडे आपल्याला सांगितलेलं होतं ना की अंकितवरती हल्ला झालाय, अंकित ICU मध्ये आहे, तो इकडून पळाला, त्याच माणसाला वर्सोवा बीचवरती भेटण्यासाठी कोणीतरी एक येत आहे व्यक्ती. आपण तिकडे त्याला अटक करू शकतो. ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकतं असं म्हणत ताबडतोब आता मात्र क्रिशने दिलेल्या माहितीनुसार अंकुश आपली टीम घेऊन त्या माणसाला पकडण्यासाठी निघतो. इकडे तो माणूस वर्सोवाला भेटायला आलेला असतो भावनाला. तो भावनाला सांगत असतो, मॅडम, प्लीज तुम्ही माझं पैशांचं काम करा. माझं एकदा का पैशांचं काम झालं ना की हे शहर सोडून जायला मी मोकळा. मग या शहरात मी तोंड पण दाखवणार नाही. भावना म्हणते, हे घे, हे तुझे पैसे घे आणि यापुढे मला तोंड दाखवायला येऊ नको. यावर तो माणूस म्हणतो, मॅडम, तुमचे खूप खूप उपकार झाले असं म्हणत तो भावनासोबत बोलत असताना तिकडे तोपर्यंत अंकुश, क्रिश आणि पोलिसांची व्हॅन येते आणि त्या माणसाला पकडण्यासाठी धावतात. मग तोपर्यंत भावना आपली जीप पळवायला सांगते. भावना सांगते, चला लवकर इकडून चला. भावनाची कार गेल्यावरती इकडे आता अंकुशने त्या माणसाला मात्र पकडलेलं असतं आणि तो माणूस पोलिसांच्या हाती लागलाय हे भावना पाहते आणि भावना जबरदस्त घाबरते. आता आपला सगळा खेळ संपलेला आहे असा विचार करत भावना ताबडतोब देवदत्तकडे येते. देवदत्तला घडलेला सगळा प्रकार सांगते. देवदत्त काय म्हणतो, मूर्ख आहात काय तुम्ही? म्हणजे एकावर एक तुमच्या चुका काय संपतच नाही आहेत. आता कशाला त्याला भेटायला जायचं होतं? त्याला पैसे पाठवायचे होते, ट्रान्सफर करायचे होते ना.
तू जाऊन भेटायची गरज काय होती, असं म्हणत देवदत्त ओरडतो आणि काहीतरी बघतो मी काय करायचं ते, असं म्हणत तो आता काहीतरी वेगळीच आता युक्ती करायचं ठरवतो. तोपर्यंत आता मात्र अबोली इकडे देवाच्या समोर उभी असते आणि ती सांगत असते, काहीही झालं ना तरी आज तुला उभं राहावं लागेल माझ्या पाठीशी, नाहीतर प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करून सुटून जाईल, त्याला पापाची भीतीच राहणार नाही की तू त्याला शिक्षा देशील. ही जर भीती त्याच्या मनामध्ये राहिली नाही ना तर काही उपयोग होणार नाही. आज तुला उभं राहावं लागेल मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी, नाहीतर तुझ्यावरचा विश्वास उडेल. तितक्यात तिथे अंकुश येतो आणि अबोली आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणतो. दोघं जण नमस्कार करतात आणि तोपर्यंत इकडे आता देवदत्तच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो. अंकुश अबोलीला सांगतो की माझं ड्युटीवर थोडंसं महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. मग अबोली आणि रमा हे दोघंच जण घरात असतात. अंकुशला इमर्जन्सी ड्युटी आल्यामुळे रात्रीच्या रात्री त्याला जावं लागतं. तोपर्यंत इकडे आता देवदत्तची बायको त्यासाठी कॉफी घेऊन येते आणि त्याला समोर दिल्यावरती तो म्हणतो, काय नजरेला नजर मिळवायला लागलात वाटते हल्ली तुम्ही, म्हणजे नजरेला नजर मिळवण्यासाठी तुमची एवढी हिंमत झाली, उद्या तर आमच्या पाठीशी येऊन बसाल, उद्या आमच्या बाजूला येऊन बसाल, इतकी हिंमत कराल. यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो, हे दूध माझ्यासाठी आणलंत ना, हे दूध तुम्ही आत्ताच्या आत्ता पिऊन टाका. असं म्हणत देवदत्त तिला ते दूध पाजतो आणि आता त्याचा पुढचा डाव सुरू होतो. इकडे अबोली रात्रीच्या वेळेला आपली केस स्टडी करत बसलेली असताना अंकुश ड्युटीवरती गेलेला असतो, तेव्हा तिला मामीचा म्हणजे देवदत्तच्या बायकोचा फोन येतो आणि ती म्हणते, मी देवदत्तची बायको बोलते आहे. अबोली म्हणते, मामी तुम्ही? यावरती मामी म्हणते, हो अबोली, मी आधीच तुझ्यापर्यंत पोहोचणार होते पण मला न यांच्यामुळे शक्य नाही झालं. आत्ता मी पोहोचून तुझी मदत करण्याच्या तयारीत आहे. मी तुला खरं सांगू का तर देवदत्तच्या विरुद्ध म्हणजे प्रतापरावांच्या विरुद्ध माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता ये म्हणजे मी तुला हा पुरावा देऊ शकते. अबोली विचार करते की आज सर इकडे नाही आहेत. सर नसताना जर का मी तिकडे गेले तर सरांना काय वाटेल किंवा सर मला ओरडतील. काय करू असा अबोली विचार करत असते. फायनली अबोली बाहेर येते तर बाहेर तिला रमा झोपलेली दिसते. रमा म्हणते, अबोली तू कुठे चाललेस? अबोली घडला प्रकार सांगते. रमा म्हणते, हे बघ तू कुठेही जाऊ नकोस. कसं आहे ना, अंकुश घरात नसताना तू कुठे गेलीस तर तो तुझ्यावरती रागवेल. अबोली विचार करते, बरोबर आई बोलतायत ते बरोबर आहे, पण काय करू? आता या सगळ्यामध्ये अबोलीला मोठा प्रश्नच पडतो आणि ती विचार करते, नाही म्हणजे आईंचं म्हणणं मला पटतंय, मला ताबडतोब बाहेर जाता येणार नाही. असा विचार करत अबोली जाण्याचा प्लॅन कॅन्सल करते. पण तोपर्यंत पुन्हा एकदा मामींचा कॉल येतो आणि मामी आता अबोलीच्या पुन्हा बोलतात की अबोली प्लीज तू ये ना, म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे. आता जीवाला धोका म्हटल्यावर ती अबोली म्हणते, मामी तुम्ही काळजी करू नका, मी येते. मग ताबडतोब अबोली मामींना वाचवायला देवदत्तच्या घरी जाते. देवदत्तच्या घरी मात्र वेगळाच प्रकार घडणार असतो. इकडे आता अबोली धावत पळत घरी येते. तोपर्यंत देवदत्त मागून दत्त म्हणून उभा राहतो आणि तो म्हणतो, अबोली तू आणि इकडे? अगं माझ्या घरात काय पुरावा वगैरे शोधायला आलीस की काय? मूर्ख ग मूर्ख. यावरती अबोली म्हणते, काय झालं? यावरती देवदत्त म्हणतो, वेडी आहेस का? अगं हा सगळा मी रचलेला ट्रॅप होता, त्या ट्रॅपमध्ये तू अडकलेली आहेस. अबोली तुला कळतंय का? असं म्हणत तो सांगतो की इथे माझ्या बायकोला मारण्यासाठी तू आलीस का? अबोली म्हणते, मी तुमच्या बायकोला का बरं मारायला येऊ? यावरती आता मात्र देवदत्त अबोलीवरतीच उलटा हल्ला करतो आणि अबोलीला खाली पाडतो. त्यानंतर तो अशी सिच्युएशन क्रिएट करतो की ज्याच्यामुळे अबोलीच आता मामींवरती हल्ला करते आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. अबोलीकडे एक ग्लास फेकतो. अबोली तो ग्लास त्याकडे झिडकावून देते. त्यानंतर मग मात्र डायरेक्ट मामींनाच अबोलीच्या अंगावर टाकतो. अबोली घाबरते आणि मामींना बाजूला करते. त्याच वेळेला मामी खाली पडतात आणि मामींच्या ऑलरेडी गालाबिलाला खूप लागलेलं असतं, मामींना लागलेलं असतं. अबोली म्हणते, मामी काय झालं हे तुम्हाला? मामी काय झालं? असं म्हणत अबोली मामींना बघायला जाते. देवदत्त म्हणतो, तू माझ्या बायकोची ही अवस्था केलीस. यावरती अबोली म्हणते, मी काहीच नाही केलेलं आहे. देवदत्त म्हणतो, हो तुझ्यामुळेच ही अवस्था झाली. आता बघ. यावरती अबोली म्हणते, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये, ताबडतोब मामींना पोलीस स्टेशनला हलवायला पाहिजे. देवदत्त म्हणतो, पोलीस स्टेशनला हलवायला तुला आता मी नेतो. मामींना दवाखान्यात वगैरे नेता काही येणार नाही, तुलाच पोलीस स्टेशनला पाठवतो. तू माझ्या घरात घुसून माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास, तुझ्यावरती केस दाखल करून मी तुझ्यावरती हा गुन्हा दाखल करतोय.
असं म्हणत आता इकडे देवदत्त अबोलीवरती गुन्हा दाखल करणार असतो, पण तोपर्यंत अबोली तिकडून पळते. पळालेल्या अबोलीला क्रिशचा फोन येतो. अबोली तू कुठे आहेस? अबोली म्हणते मी घरी आहे. क्रिश काय झालं? क्रिश म्हणतो तू न देवदत्त खांडेकर याच्या बायकोवरती हल्ला केलास का? त्यांनी तशी कंप्लेंट केली. यावरती अबोली सांगते नाही रे, मला त्यांचा कॉल आला होता म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते, तर त्याच वेळेला देवदत्तने ऑलरेडी तिला मारलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची अवस्था ही अशी झाली होती. यावरती क्रिश म्हणतो एक काम कर अबोली, तिकडून ताबडतोब पळ, कारण ना अंकुश सरांकडे त्यांनी कंप्लेंट केलेली आहे की आणि व्हिडिओ पण दाखवलाय, त्यामुळे अंकुश सरांना तुला अटक करणं भाग आहे. तू एक काम कर, ताबडतोब तिकडून पळून जा, अंकुश सरांच्या हाती लागू नकोस. असं म्हणत क्रिशने खूप मोठी युक्ती करत अबोलीला पळायला सांगितलेलं असतं. तोपर्यंत दाराच्या बाहेर अंकुश आणि त्याची फौज येऊन उभी असते. रमा दार उघडते. अंकुश आता अबोलीला अटक करायला असतो, पण त्याआधी क्रिशने सावध केल्यामुळे आता अबोली पळून जाण्यामध्ये यशस्वी होते. जर अबोली पळून गेली नसती तर तिला उद्या कोर्टामध्ये केस लढण्यासाठीच मिळणार नसते आणि त्यासाठीच देवदत्तने रचलेला हा डाव असतो. आता अबोली पळून गेल्यामुळे अंकुशला अबोली काही सापडत नाही आणि या सगळ्यामध्ये रमा अबोलीला पळवण्यामध्ये यशस्वी ठरते. आता अबोली कोर्टात कशी उभी राहणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.